नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय आलेला आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीनंतर पगार वसूल करता येणार नाही असा निर्णय बिलासपूर उच्च न्यायालयाने दिला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयाने याचिकाकर्त्याविरुद्ध दिलेला वसुली आदेश रद्द केला आणि संबंधित विभागांना वसुली केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले। सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांकडून पूर्वी दिलेला जादा पगार वसूल करता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे। हा निर्णय देताना न्यायमूर्ती A.K. प्रसाद यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की कोणत्याही कर्मचाऱ्याचे वेतन निवृत्तीच्या 1 वर्ष आधी किंवा नंतरच्या वेतनवाढीच्या चुकीच्या आधारे वसूल केले जाणार नाही। ताराचंद पटेल, सोहनलाल साहू, ग्रिगोरी टिर्की आणि टेल्सस एक्का यांनी एक प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ते म्हणाले की सेवानिवृत्तीनंतर काही महिलांनी विभागीय सहसंचालक बिलासपूर यांनी त्यांच्याविरुद्ध पगार वसुलीचा आदेश जारी केला होता। याचिकाकर्त्यांनी हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे। मित्रांनो, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये पंजाब राज्य विरुद्ध रफिक मसीह प्रकरणात आणि थॉमस डॅनियल विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात दिलेल्या निकालाचा हवाला दिला। निवृत्तीनंतर पगार वसूल करता येणार नाही असे या निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले होते। न्यायालयाने वसुलीचा आदेश रद्द केला। मित्रांनो, या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती A.K. प्रसाद यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला। न्यायालयाने म्हटले आहे की सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांकडून वेतनाच्या मोजणीत भूतकाळातील त्रुटीमुळे कोणतीही वसुली करता येणार नाही। यासोबतच संबंधित विभागांना नोटिसा बजावून कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।